चिंतनीजनक महंत बाभुळगावकर भोजराज शास्त्री यांचा जीवन प्रवास खरं तर एका 4-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये उलगडण्या एवढा छोटा नक्कीच नाही, तरी देखील एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून करतोय। महंत बाभुळगावकर भोजराज शास्त्री बाबा यांचा जन्म सन 1952 मध्ये मुक्काम पोस्ट मांजरगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथे सौ भागुबाई व श्री रंगनाथ पांडुरंग डाके यांच्या पोटी एका वारकरी कुटुंबामध्ये झाला। त्यांचे नाव भिकाजी असे ठेवण्यात आले। वडिलांचे गावातच एक छोटंसं हॉटेल होतं। आईबद्दल बाबांना खरं तर काहीच आठवत नाही। याचं कारण म्हणजे जन्मानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईचं निधन झालं। आईच्या प्रेमाला मुकलेल्या व वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सैरभर झालेलं बाबांचं जीवन यशोदामाई म्हणून सावरलं ते त्यांच्या हत्यांनी। आपली आई आणि वडील कोण आहेत हे बाबाला माहिती नव्हतं। बाबा त्यालाच आपली जन्मदात्री समजून आई म्हणून हाक मारत। बाबांचं बालपण हे जालना जिल्ह्यातील डोंगरगाव येथे आत्याच्या घरी गेलं। बालपण हे गुरंढोरं सांभाळण्यात, डोंगरदऱ्यामध्ये फिरण्यात, तर एका सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलांचं जसं जीवन असतं त्याचप्रमाणे गेलं। तिथे शिक्षणाचा गंध लागेल असं वातावरण बाबांना बिलकुल मिळालं नाही, म्हणून त्यांचं औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण देखील झालेलं नाही। मात्र 1969 साली वयाच्या 17व्या वर्षी महानुभव आश्रम बदनापूर येथे बाबांना पहिल्यांदा अक्षराची ओळख झाली। 1974 साली फैजपूर, जिल्हा जळगाव येथील श्री चक्रधर संस्कृत महाविद्यालयात बाबांनी संस्कृत अध्ययनासाठी प्रवेश घेतला। तर 1978 साली नागपूर विद्यापीठाची शास्त्री परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली। वारकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात बाबांचा जन्म झाल्यामुळे साहजिकच वारकरी आणि महानुभव या दोन्ही संप्रदायाचा प्रभाव त्यांच्यावर राहिला। अनेक प्रागतिक विचार, काळाबरोबर बदल स्वीकारण्याची वृत्ती बाबा जपताना दिसतात। बाबाच्या वाटचालीत महानुभव व वारकरी संप्रदायामध्ये झालेल्या संघर्षाची नोंदही दिसते। माझं माहेर हे वारकरी व सासर महानुभव आहे, तर माहेर व सासरच्या संघर्षात सापडलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली आहे असं बाबा नेहमी सांगतात। वारकरी संतांविषयीची आदरभावना मनात असल्याने महानुभव आणि वारकरी संप्रदाय यांची समन्वयाची भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसून येते। महानुभव पंथात कीर्तन परंपरा रोवण्याचा प्रयत्न शास्त्रीजी पराकोटीनं करताना दिसतात। महाचिंतनी सारख्या सर्वसमावेशक यंत्रणेचे जनक म्हणून बाबा सर्वश्रुत आहेत। खरं तर माणूस जोडणारा उत्सव म्हणजे महाचिंतनी। वारकरी व महानुभव या दोन्ही पंथातल्या लोकांकडून एकमेकाविषयी कळत नकळत अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत। चिंतनीच्या व्यासपीठावरून सर्व धर्म, सर्व पंथ आणि सर्व जाती एकच आहेत ही शिकवण बाबांनी दिली। या 3 दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण केले जाते। लोक आमंत्रणाची वाट पाहत नाहीत, तर हजारोच्या संख्येने लोक उपस्थित असतात। दरवर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या चिंतनीच्या कार्यक्रमाची लोकांनाच गोडी लागलेली आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेर देखील चिंतनी आयोजित केली जाते। बाबांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत। त्यात त्यांच्या झांजर या कादंबरीसाठी हरिनारायण आपटे हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे। राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार हा 2023 सांस्कृतिक विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना देण्यात आला। महंत बाभुळकर भोजराज शास्त्री यांच्या साहित्य संपदाबद्दल बोलायचे झाल्यास सुमारे 40हून अधिक पुस्तके ही त्यांची प्रकाशित आहेत, तर काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत। झांजर या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा हरिनारायण आपटे हा वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला आहे। तर निश्चल डोंगरगाव, प्रेमळ माणसं हा गद्यपाठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे। गारगस्त हे बाबांचे आत्मचरित्र अतिशय नितळ, पारदर्शी पण तितकेच परखड व खडतर प्रवास उलगडणारे लिखाण आहे। एक महंत कसा घडतो हे आत्मकथेतून कळतं। कुठलाही बडेजाव न करता अनेक गुपिते बाबांनी आपल्या आत्मचरित्रामधून उलगडली आहेत। बाबाच्या या एकूण सर्व जीवन प्रवासाला व कार्याला आमचा दंडवत प्रणाम।